नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नादवर्दीच्या सिरीजच्या 53व्या भागात परत एकदा आपण भेटतोय आणि अत्यंत महत्त्वाचे 25 प्रश्न रोज रात्री 10:30 वाजता जो तुम्हाला मी देत आहे, त्या लेक्चरचा नक्कीच तुम्हाला फायदा येणाऱ्या पेपरमध्ये होऊन जाईल आणि लेक्चर व्यवस्थितपणे रोज न चुकता बघायचं आहे आणि जी-केचं यापेक्षा बेस्ट रिव्हिजन कुठलं असू शकत नाही. ओके. चला. खूप महत्त्वाचं आहे हे लेक्चर. शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी 15-20 मिनिटामध्ये हे लेक्चर तुमचं संपून जातं आणि रात्री झोपायच्या टायमाला हे जी-केचं तुम्हाला रिव्हिजन होऊन जातं या लेक्चरच्या माध्यमातून. ओके. चला बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचे आजचे प्रश्न. जे स्पेशल पोलीस भरतीसाठी जो आपलं पुस्तक आहे, हे जर पुस्तक कोणी घेतलं नसेल तर नक्कीच तुम्ही हे पुस्तक घ्यायचं आहे आणि ज्याचं पुस्तकाचं नाव आहे नाद वर्दीचा. ओके. मार्केटमध्ये हे पुस्तक अवेलेबल होऊन जाईल 1-2 दिवसामध्ये. आणि घरपोच तुम्हाला हे पुस्तक ₹250 भेटेल. ह्या क्यूआर कोडवर तुम्हाला पैसे पाठवून या नंबरला WhatsAppला मेसेज करायचा आहे. बाकी डेमो वगैरे जर तुम्हाला बघायचं असेल या सगळ्यांचं पुस्तकांचं, तर नक्कीच तुम्ही या नंबरला WhatsAppला मेसेज करू शकता. ओके. चला. पहिला प्रश्न जो अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण आहे? महिलांचे ही हॉकी टीम आहे आणि हॉकी टीमची जे काही कर्णधार आहे, त्यांचं नाव काय असेल? तर ते आहेत सलीमा टेटे. लक्षात ठेवा. सलीमा टेटे हे तर भारतीय महिला हॉकी संघाचे कर्णधार आणि हॉकी जो आहे आपला राष्ट्रीय खेळ देखील आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कुठला असेल तर तो हॉकी आहे आणि मेजर ध्यानचंद यांना आपण हॉकीचे जादूगर असे आपण म्हणतो. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हणतो. लक्षात ठेवा यांच्या नावानं जो काही भारतामधील सर्वोच्च जो क्रीडा पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तो देखील त्यांनी तो लक्षात ठेवा. यांचं जयंती असते 29 ऑगस्टला. जो आपण काय करतो? राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतो. राष्ट्रीय क्रीडा दिन. मेजर ध्यानचंद लक्षात ठेवा. हॉकी आय-एम-पी आहे आणि हॉकीमध्ये आत्तापर्यंत आपण ऑलिम्पिकच्या खेळामध्ये भारताला 8 गोल्ड मेडल आतापर्यंत भेटलेले आहेत. लक्षात ठेवा. ओके. एकूण 8 सुवर्ण पदके भारतीय हॉकी टीमला ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत मिळवता आलेले आहेत. पुढचा प्रश्न. भारताचे परराष्ट्र सचिव कोण असतील? कोणा सत्तेच्याकडला त्यांचं नाव आहे विक्रम मिस्री. विक्रम मिस्री. हे तर भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव. परराष्ट्र सचिव आहेत हे, परराष्ट्र मंत्री नाही आहेत. ओके. परराष्ट्र मंत्री कोण असतील? त्यांचं नाव आहे एस जयशंकर. भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री कोण असतील? एस जयशंकर आहेत. लक्षात ठेवा. आणि यांचं द इंडिया वे नावाचं एक पुस्तक पण नुकतंच मार्केटमध्ये आलेलं होतं. द इंडिया वे नावाचं पुस्तक कोणाचं आहे? एस जयशंकर यांचं आहे आणि परराष्ट्र सचिव लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न. जागतिक तंबाखू विरोधी दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? ओके. नो टोबॅको डे किंवा तंबाखू विरोधी दिवस आहे. हा दिवस दरवर्षी असतो 31 मेला. 31 मे लक्षात ठेवा. आणि तंबाखू जो आहे, तंबाखूमध्ये काय असतं? हानिकारक रसायन कुठलं असेल? तर तो आहे निकोटीन. निकोटीन हे हानिकारक आहे. जे खाल्लं की आपल्याला साधारणतः कर्करोग होऊ शकतो. तोंडाचा कॅन्सर किंवा तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. लक्षात ठेवा. ओके. मे 31 मेला आपण जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा केला जातो आणि गेल्या वर्षी तंबाखू विरोधी म्हणजे तंबाखूसाठीचं जागृती निर्माण केल्याबद्दल भारताला पुरस्कार देखील WHO कडून भेटलेला आहे. गेल्या वर्षीची गोष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर तंबाखूसाठी भारतामधील तंबाखूचे शहर कशाला म्हणतात? तंबाखूचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर ते शहर आहे गुंटूर. गुंटूर जे कुठे येतं? आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे गुंटूर. लक्षात ठेवा. भारतामधील तंबाखूचे शहर आय-एम-पी आहे. आणि ओके. आणि तंबाखू संशोधन संस्था विचारलं तर तंबाखू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी असेल तर ते राजमहेंद्री या ठिकाणी आहे. राजमहेंद्री कुठे येतं हे? हे देखील आंध्र प्रदेशमध्येच येतो. लक्षात ठेवा. राजमहेंद्री आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कुठला असेल? सिंचन क्षेत्र सर्वात जास्त असेल, याचा अर्थ क्षेत्रफळ जास्त असेल आणि सर्वाधिक क्षेत्रफळाचा जो काही जिल्हा आहे, तर तो आहे अहमदनगर किंवा ज्याला आपण अहिल्यानगर असं म्हणतो. अहिल्यानगर ह्याचं उत्तर असेल ह्याचं उत्तर असेल या प्रश्नाचं सिंचन क्षेत्र सर्वात जास्त आहे. लक्षात ठेवा. अहिल्यानगर जो जिल्हा आहे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा पण जिल्हा पण आहे. ओके. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा कुठला असेल तर तो अहिल्यानगरच आहे.
त्याचं पूर्वी अहमदनगर असं होतं. अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर असं नुकतंच करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. ओके. अहिल्यानगरमध्ये एक अभयारण्य आहे. त्याला आपण देऊळगाव रेहेकुरी म्हणतो आपण. देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? हे काळविटांसाठी खूप प्रसिद्ध आहे. जो अहिल्यानगरमध्ये येतो आणि अहिल्यानगरमध्येच कळसुबाई जो शिखर आहे आपलं, कळसुबाई शिखर ओके. हे पण महाराष्ट्रात सर्वोच्च शिखर हे अहिल्यानगरमध्येच येतं. लक्षात ठेवा. अहिल्यानगर. नेक्स्ट कोणती भारतीय व्यक्ती जागतिक बँकेच्या अध्यक्ष आहे सध्याच्या घडीला? ओके. थोडक्यात काय वर्ल्ड बँक म्हणतो आपण. वर्ल्ड बँक ज्याची स्थापना 1945 मध्ये झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय कुठं असेल तर ते न्यूयॉर्क या ठिकाणीचं मुख्यालय आहे. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय याचं आणि ह्या न्यूयॉर्कमध्येच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMFचं देखील मुख्यालय येतं. सध्याचे अध्यक्ष कोण असतील त्यांचं नाव आहे अजय बांगा. अजय बांगा हे तर सध्या आपले ह्या वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष लक्षात ठेवू शकता. ओके. आणि आपल्याकडं आणखीन बँक आहे तो म्हणजे रिझर्व्ह बँक. ओके. RBI म्हणतो आपण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ज्याचे 26वे प्रमुख कोण असतील, मुख्य गव्हर्नर कोण असतील, त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा हे RBIचे 26वे मुख्य गव्हर्नर नुकतेच बनलेले आहेत. ओके. चाल पुढचा प्रश्न डॅश डॅश यांनी लिहिलेली जी पदे आहेत ना ते शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये सापडतात. ओके. तर ते मराठी संत आहेत, एक महानतम व्यक्तिमत्व त्यांचं नाव आहे संत नामदेव महाराज. संत नामदेव. संत नामदेव महाराज आहेत ना यांची जी काही पदे आहेत ते गुरुग्रंथ साहिब या शीख धर्मग्रंथामध्ये सापडतात. हे शिखांचं धर्मग्रंथ आहे. लक्षात ठेवा. धर्मग्रंथ आहे आणि शीख जो काही धर्म आहे याची स्थापना केली होती कोणी? गुरु नानक देव यांनी. शीख धर्माचे संस्थापक कोण असतील? गुरु नानक. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये नांदेड या ठिकाणी शीखांचे गुरुद्वारा पण आहे ज्याला आपण तख्त सचखंड गुरुद्वारा असं म्हणतो. ठीक आहे. ज्या ठिकाणी गुरु गोविंद सिंग यांची समाधी देखील आहे नांदेडमध्ये जे येतं. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील डॅश डॅश हे नगर सातवाहनाची राजधानी होती. ओके. सातवाहन जो साम्राज्य आहे त्या सातवाहनची राजधानी कुठल्या असेल तर ते पैठण आहे. ज्याला पूर्वी काय म्हणायचे? प्रतिष्ठान असं म्हणायचे. प्रतिष्ठान याचंच नाव नवीन म्हणलं पैठण, जे की गोदावरी जी नदी आहे, गोदावरी नदी या गोदावरी नदीच्या काठी येतं. लक्षात ठेवा. पैठण जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. ओके. सातवाहनाचा संस्थापक कोण असेल? सातवाहनाचा संस्थापक कोण असेल? त्याचं नाव आहे सिमुक राजा. सिमुक हा सातवाहनाचा संस्थापक आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये सातवाहनाची राजधानी होती पैठण आणि महाराष्ट्रामध्ये आणखी एक जी सत्ता होती ज्याचं नाव आहे राष्ट्रकूट. ही पण सत्ता महाराष्ट्रामध्ये होती आणि राष्ट्रकूटचा संस्थापक कोण असेल तर तो दंती दुर्ग. दंती दुर्ग. पुढचा प्रश्न रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? ओके. रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये करण्यात आलं आणि महानतम व्यक्तिमत्व त्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी स्थापना केली आहे रामकृष्ण मिशनची. जे गुरु होते रामकृष्ण परमहंस नावाचे. ओके. रामकृष्ण परमहंस हे आपल्या गुरूंच्या नावानं ही संस्था त्यांनी सुरू केली आहे. कुठं? तर पश्चिम बंगालमध्ये बेलूर मठाजवळ. लक्षात ठेवा. पश्चिम बंगालमध्ये ह्या रामकृष्ण मिशन स्थापना करण्यात आलेलं आहे स्वामी विवेकानंद यांनी. स्वामी विवेकानंद त्याला आपण नरेंद्र विश्वनाथ दत्त असं म्हणतो. नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. आणि 12 जानेवारी जो दिवस आहे तो दिवस आपण युवा दिवस म्हणून साजरा करतो. सगळ्यांना माहिती असेल. स्वामी विवेकानंद 1893च्या जो काही शिकागो धर्म परिषद आहे त्याच्यामध्ये देखील हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंद यांनी केले होते. पुढचा प्रश्न कोणत्या किल्ल्याचे अगोदरचे नाव कोंढाणा असे होते? ओके. कोंढाणा होतं पूर्वी. कोंढाण्याचं नाव बदललं आणि तो आता सिंहगड असं करण्यात आलं आहे. कोंढाण्याचं नाव चेंज केलं आणि सिंहगड केलं. लक्षात ठेवा. कुठे येतं हे? येतं पुणे जिल्ह्यामध्ये. गड आला आपण सिंहगडला जो तुम्ही शब्द ऐकलेला आहे, वाक्य ऐकलेलं आहे तो याच गडाशी संबंधित आहे. सिंहगड लक्षात ठेवा. IMP आहे. पुण्यामध्ये येतं. पुण्यामध्ये आणखी कोणते कोणते किल्ले येतात का? यस. शिवनेरी येतं. शिवनेरी आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी आहे. ओके. राजगड आहे. राजगड सर्वांना माहिती असेल. ओके. राजगड आहे. शिवनेरी आहे. सिंहगड आहे. लोहगड आहे. लोहगड आहे. असे बऱ्यापैकी किल्ले पुणे जिल्ह्यामध्ये येतात. लक्षात ठेवा. कोंढाण्याचं नाव चेंज केलं आणि ओके तर ते सिंहगड असं करण्यात आलेलं आहे.
चला पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यांमधून कर्कवृत्त जाते? बघा, संपूर्ण भारतामधील 8 राज्यातून कर्कवृत्त जातं आणि सगळ्यांना ट्रिक माहिती असेल. कुठली कुठली ट्रिक होती आपली? तर ट्रिक होती मित्र माझा राघू छाप ही आपली ट्रिक होती. ठीक आहे. म्हणजेच एक मी म्हणजे कोण? मिझोराम आहे. ट्रिकनुसार मी सांगतो तुम्हाला, बाकी क्रमानुसार नाही येथे. ओके. त्यानंतर त्रिपुरा आहे, मिझोराम, त्रिपुरा. त्यानंतर मध्य प्रदेश आहे, झारखंड आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे, छत्तीसगड आहे आणि पश्चिम बंगाल आहे. ठीक आहे. ह्या 8 राज्यातून कर्कवृत्त जातो, लक्षात ठेवू शकता. आणि भारताच्या मध्यातून उभी जी लाईन जाते, उभी लाईन जी आपली प्रमाण वेळ म्हणतो आपण त्याला, प्रमाण वेळ ही किती राज्यातून जाते? ही 5 राज्यातून जाते, लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि झारखंड. ओके. ह्या राज्यातून जाते, लक्षात ठेवू शकता. घ्या पुढचा प्रश्न. ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटीसोबत कोणत्या व्यक्तीने मुख्य भूमिकाही बजावलेली आहे? कुठं आहे हे ड्रॅगन पॅलेस? ओके. हे याला नागपूरचे लोटस टेम्पल असेही म्हणतात. नागपूरचे लोटस टेम्पल असे म्हणतात. हे येतं नागपूरमध्ये. ठीक आहे. आणि 1999 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती ह्या ड्रॅगन पॅलेसची, सुलेखा कुंभारे यांनी. सुलेखा कुंभारे, लक्षात ठेवा. हिने मुख्य भूमिका बजावलेली आहे आणि हे मुळात बौद्ध धर्माचे आहेत ना, बौद्ध धर्म, ह्या बौद्ध धर्माशी संबंधित ही वास्तू आहे. कुठे येतं हे? कामठीमध्ये येतं. नागपूरमध्ये कामठी या ठिकाणी येतं, लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी एक कटक मंडळ पण आहे. पुढचा प्रश्न. कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे? त्याचं नाव आहे INS इंडियन नेव्हल शिप विक्रमादित्य. INS विक्रमादित्य, लक्षात ठेवा. IMP आहे, विमानवाहू जहाज आहे नौदलामध्ये. भारतीय नौदल दिवस कधी असतो? भारतीय नौदल दिवस 4 डिसेंबरला असतो. 4 डिसेंबर असतो. दिनेश कुमार ओके त्रिपाठी हे सध्याच्या घडीला भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत, ते आपण ॲडमिरल असं म्हणतो. पुढचा प्रश्न. केंद्र सरकारने 3 नवीन कायदे संमत केले असून त्याची अंमलबजावणी केव्हापासून झाली असेल? तर ह्या 1 जुलैला, 1 जुलै 2024 पासून त्याची अंमलबजावणी झाली होती, लक्षात ठेवा. जे इंडियन पिनल कोड IPC होतं, त्याच्या ठिकाणी भारतीय न्याय संहिताला सर्वांना माहिती असेल. त्यानंतर जे CRPC होतं, क्रिमिनल प्रोसिड्युर कोड CRPC, याच्या ठिकाणी काय होतं? CRPC ठिकाणी आलेलं आहे. ओके. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आलं होतं आणि जे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आलं होतं, भारतीय पुरावा कायदा, ह्याच्या ठिकाणी भारतीय साक्ष अधिनियम आलेलं आहे. ओके. हे नवीन पण तुम्हाला नावं चेंज झालेले पण लक्षात ठेवायचे आहेत. घ्या पुढचा प्रश्न. सार्क आहे, ज्याला आपण साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणतो आपण. सार्कचं मुख्यालय, हेडक्वार्टर विचारलंय, तर ते मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी. काठमांडू नेपाळची राजधानी या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. सार्कमध्ये एकूण 8 देश काय त्याचे सदस्य आहेत. ओके. आणि सार्कचा भारत हा सदस्य आहे का? येस आहे, लक्षात ठेवा. आणि 1985 मध्ये ढाका या ठिकाणी त्याची स्थापना झाली होती ह्या सार्कची. ढाकामध्ये स्थापना आहे, मात्र सध्या हेडक्वार्टर नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असं आपण त्याला म्हणतो. ओके. याच्यासारखं आणखीन एक संस्था, 2 संस्था सांगतो. एक आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल इकॉनॉमिक कॉर्पोरेशन, ज्याला आपण बिमस्टेक म्हणतो. याची स्थापना 1997 झाली होती आणि याचं जे काही हेडक्वार्टर आहे ते बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी आहे. बिमस्टेकचं मुख्यालय ढाक्याला आहे, लक्षात ठेवा. अजून एक संस्था आहे असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन, 1967 ची स्थापना याची आणि याचं मुख्यालय मात्र जकार्ता या ठिकाणी येतं, जी इंडोनेशियाची राजधानी आहे. ओके, लक्षात ठेवा. घ्या पुढचा प्रश्न. कोणती किरणे प्रभाररहित असतात? हे आहेत गॅमा किरणे. गॅमा रे याच्यावरती कोणताही चार्ज नसतो. जे अल्फा आहेत, अल्फा किरणावरती पॉझिटिव्ह आहे आणि जे बीटा येतं यांच्यावरती काय असतो? निगेटिव्ह असतो, लक्षात ठेवा. ओके. बीटा किरणावरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि अल्फावरती ओके, बीटावरती निगेटिव्ह असतो, अल्फावरती पॉझिटिव्ह आहे. गॅमावरती कोणतीही किरण नसतात. मात्र गॅमा किरणांची जी काही भेदन शक्ती आहे, भेदन शक्ती ही अदर कोणत्याही कणापेक्षा जास्त आहे. सर्वाधिक भेदन शक्ती कोणत्या कणाची असेल तर ते आहे गॅमा किरणे, लक्षात ठेवा. घ्या पुढचा प्रश्न.
पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? बघा, ज्यावेळेस पंडित नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते 1951 पासून निवडणूक झाल्यापासून, ठीक आहे ना. तर तेव्हापासून 1951 ते 1956 पर्यंत पहिली पंचवार्षिक योजना काय करण्यात आली? राबवण्यात आलेलं आहे. ओके. 1951 ते 56 हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे आणि ह्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष तर पंतप्रधान त्यावेळेसचे होते पंडित नेहरू. प्रतिमान काय असेल? हे हॅरोल्ड डोमर. हॅरोल्ड डोमर हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान लक्षात ठेवा. आता पंचवार्षिक योजना कार्यरत आहेत का सध्या? नाही आहे. त्याच्या ठिकाणी आता 1 जानेवारी 2015 पासून काय आलं? नीती आयोग आलेलं आहे. त्याला आपण नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं म्हणतो. नीती आयोग IMP आहे. त्याचे अध्यक्ष पण तेच असतात, पंतप्रधान असतात. सुमन बेरी सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत आणि BVR सुब्रमण्यम हे नीती आयोग सध्याचे CEO आहेत. पहिली पंचवार्षिक योजना लक्षात ठेवा. एकूण 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सगळ्यांना माहिती झालं असेल आता. हे खूप गाजलेलं पुस्तक आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पुस्तकाची रचना केली आहे. लक्षात ठेवा. हू वेअर दी शूद्रास, बुद्ध अँड हिज धम्मा, थॉट्स ऑन पाकिस्तान, ओके, लिंग्विस्टिक ऑन स्टेट्स. हे जे पुस्तक आहे सगळी पुस्तक कोणाचे असतील? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे येतं. लक्षात ठेवा. 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशमधील ओके महू या ठिकाणी त्याचा जन्म झालेलं होतं आणि 6 डिसेंबर 1956 निधन झालेलं आहे. त्याला आपण महापरिनिर्वाण असं म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. भारताचे पहिले कायदामंत्री होते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. बरेच जे काही पद आहेत ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवलेली आहेत. पुढचा प्रश्न, आम्ल वृष्टीमध्ये कोणते 2 प्रमुख आम्ले असतात? ठीक आहे, एक असतं सल्फ्युरिक ॲसिड, एक असतं सल्फ्युरिक ॲसिड असतं, दुसरं असतं नायट्रिक ॲसिड. ओके. सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल हे 2 असतं आम्लवृष्टीमध्ये, लक्षात ठेवा. IMP आहे. पुढचा प्रश्न, शुष्क बर्फ म्हणजे काय? त्याला आपण ड्राय आईस म्हणतो आपण. ड्राय आईस म्हणतो आपण, तर ते आहे CO2 कार्बन डायऑक्साईड. लक्षात ठेवा. CO2 कार्बन डायऑक्साईडला शुष्क बर्फ असंही म्हणतात आणि 0.03% जे आहे ना ते वातावरणामध्ये CO2 आहे. खूप कमी प्रमाण आहे. कधी-कधी तुम्हाला कोणत्या पुस्तकामधून 0.04% पण सापडेल. ओके. तर लक्षात ठेवा 0.03% हे कार्बन डायऑक्साईड आहे आणि 78% जे आहे ते नायट्रोजन आहे. लक्षात ठेवा आणि 21% ऑक्सिजन आहे आपल्या वातावरणामध्ये. ड्राय आईस लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस ज्या ठिकाणी वीज वगैरे असेल वीज वगैरे असेल ना, त्या ठिकाणी जर आग लागली असेल, तर त्या ठिकाणी ती आग विझवण्यासाठी कशाचा वापर करतात? तर त्या CO2चा वापर केला जातो. आहे ना? CO2चा वापर केला जातो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? बघा, 15 वित्त आयोग जे खूप महत्त्वाचं वित्त आयोग आहे, जे सर्वात पहिला वित्त आयोग स्थापन झाले होते. त्याचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? के.सी. नियोगी होते आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? त्यांचं नाव आहे एन.के. सिंग. नंदकिशोर सिंग IMP आहे. अच्छा, हे होतं 15 वित्त आयोग. आता 16 वित्त आयोग चालू आहे सध्या. 16 वित्त आयोग कोण असतील? अध्यक्ष अरविंद पानगडिया. ओके, अरविंद पानगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. लक्षात ठेवा सदस्य घेतला आणि हा 16व्या वित्त आयोग सचिव कोण असतील? त्यांचं नाव आहे ऋत्विक पांडे. ऋत्विक पांडे, लक्षात ठेवा. ओके, वित्त आयोग जे दर 5 वर्षांनी राष्ट्रपती नेमतात. लक्षात ठेवा. वित्त आयोग भारतीय राज्यघटनेतील जो कलम आहे, कलम 280 काय सांगतं? वित्त आयोगाची रचना सांगतं. वित्त आयोग सांगतं 280. पुढचा प्रश्न, रेडिओ कार्बन डेटिंग ही जी काही शास्त्रीय पद्धत आहे, ही पद्धत काय निश्चित करण्यासाठी वापरले जाते? हे आहे एखाद्या वस्तूचे वय. एखाद्या वस्तूचे वय हे किती जुनं आहे एखादी वस्तू, हे ठरवण्यासाठी कार्बन डेटिंग पद्धत, ज्याला आपण कार्बन 14 किंवा ओके C14 कार्बन 14 असंही म्हटलं जातं, जे एक शास्त्रज्ञ होते ज्यांचं नाव आहे विलार्ड लिबी. यांनी ही पद्धत शोधून काढली होती, ज्यांना नोबेल पुरस्कार देखील त्यावेळेस भेटलेला आहे. कार्बन 14 डेटिंग पद्धत लक्षात ठेवा. वस्तूचे वय पाहण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पुतळ्याची उंची किती आहे? सगळ्यांना माहिती असेल 182 मीटर आहे. संपूर्ण जगातील सर्वात उंच मूर्ती कुठली असेल? सर्वात उंच मूर्ती कुठली असेल? तर ते आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. ओके, नर्मदा जी नदी आहे, नर्मदा नदीवरती गुजरात राज्यामध्ये हा पुतळा आहे आणि हा पुतळा कुणाचा असेल? सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा 182 मीटर उंचीचा आहे. लक्षात ठेवू शकता. गुजरात राज्यामध्ये आहे. साधू बेटावरती आहे. साधू बेट. लक्षात लक्षात ठेवा. हे रिव्हिजन तुमचं खूप छान पद्धतीने होतं. सगळ्यांना माहिती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी उंची किती आहे, काय आहे सगळं. पण कंटिन्यू वाचणं खूप गरजेचं आहे. कंटिन्यू तुमच्या नजरेखालून एखादा शब्द, एखादे लिहिलेले जे काही पॉइंट आहेत ते गेले पाहिजेत. ओके. मानवाचा मेंदू असा आहे जो कंटिन्यूपणे विसरत राहतो. ओके. मग आपण कंटिन्यू जर आपण त्याला रिव्हिजन करत असू, तर नक्कीच तो आपल्याला पटकन आठवतो पेपरच्या वेळेस. त्यामुळे रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. कितीही काही जरी झालं तरी सोपा असो, प्रश्न अवघड असो, रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट, द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचं आहे? हे आहे मिल्खा सिंग यांचं. मिल्खा सिंग. मिल्खा सिंग, भाग मिल्खा भाग. ओके. तुम्ही चित्रपट बघितला असेल. द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचं आहे? मिल्खा सिंग यांचं आहे. अच्छा, एक पुस्तक आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ हे कोणाचं आहे? द टेस्ट ऑफ माय लाईफ. माय लाईफ हे पुस्तक कोणाचं असेल? हे आहे युवराज सिंग यांचं. युवराज सिंग यांचं आहे. ओके. चला एक क्वेश्चन विचारतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे बरं का. ओके. प्रश्न असा आहे, एका पुस्तकाचं नाव आहे माय लाईफ माय मिशन. हे पुस्तक कोणाचं आहे? कोण सांगतो हो कमेंट बॉक्समध्ये. ओके. माय लाईफ माय मिशन. घ्या पुढचा प्रश्न. मणिपूर. अच्छा, हे जे मिल्खा सिंग होते हे कोण होते? हे धावक होते, हे रनर होते. रनर होते. मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही? कोणत्या राज्याची हद्द लागून आहे? तर बघा, मणिपूर आहे. नागालँड, मणिपूर. जसं इकडून जर आपण जर थोडक्यामध्ये मी जर मॅप काढला, असा हा सिक्कीम झाला, की हा अरुणाचल प्रदेश, असा या ठिकाणी असा हा ह्या अशा पद्धतीने आपला मॅप आहे आपला. ठीक आहे. नॉर्थ ईस्टचा सगळ्यांना माहिती असेल आता. मग याच्यामध्ये ना या ठिकाणी हा आसाम आहे, हा आसाम आहे आणि हा जो आहे या ठिकाणी हा अरुणाचल प्रदेश आहे. हा आसाम आहे, हा अरुणाचल प्रदेश आहे. त्यानंतर हा नागालँड आहे, हा मणिपूर आहे. ओके. त्यानंतर हा मिझोराम आहे. ओके. हा आहे त्रिपुरा. ओके. हा त्रिपुरा आहे. या ठिकाणी मेघालय आहे. मेघालय. मग आता या ठिकाणी आहे हा वाला म्हणजे मणिपूर. ह्याला अरुणाचल प्रदेश सीमा लागते का? नाही. त्यामुळं हद्द लागून नाही विचारले, तर ते अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा. आता ऑप्शन बघून तुम्हाला हे ॲक्चुअली उत्तर टिक मार्क करायचं आहे. ठीक आहे. पण ऑप्शनमध्ये मला वाटतं अरुणाचल प्रदेश 100% असेल, सापडलं असेल. ओके. चला, मणिपूर आहे. मणिपूरची राजधानी काय असेल? मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे. इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. लोकटाक सरोवर मणिपूरमध्ये येतं. सध्या मणिपूरमध्ये अपस्पा कायदा जो आहे, आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट, अपस्पा कायदा सध्या लागू आहे. लक्षात ठेवा. अजय कुमार भल्ला हे सध्याच्या घडीला ह्या मणिपूरचे राज्यपाल आहेत. लक्षात ठेवा. नेक्स्ट, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? हे आहे बॅरन बेटावरती. बॅरन बेट सगळ्यांना माहिती असेल. कुठे येतं? हे येतं अंदमान निकोबारमध्ये. बॅरन बेट अंदमान आणि निकोबारमध्ये येतं. एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक ज्वालामुखी आपल्या भारतामध्ये आहे. ज्याचं नाव आहे नारकोंडम. ते पण कुठे येतं? ते पण याच ठिकाणी येतं अंदमान निकोबारमध्ये. आणि श्री विजयपुरम हे आंध्र प्रदेशच्या ह्या अंदमान निकोबारची राजधानीचं जे होतं नाव चेंज करण्यात आलेलं आहे. पूर्वी होतं पोर्ट ब्लेअर, आता श्री विजयपुरम असं करण्यात आलेलं आहे. चला, अशा पद्धतीचं हे खूप छान पद्धतीनं आपण शक्य होईल तितकं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून झालेलं असेल. ओके. चला, आपली 3 पुस्तके सध्या मार्केट गाजवत आहेत. खूप मुलांकडे पुस्तक आहे. संधी अजूनही गेलेली नाही. तुम्हाला पुस्तक घेण्याची लवकरात लवकर पुस्तक घ्या, वाचा, रिव्हिजन करा, पेपरला पास व्हा. ओके. राजगुरू जे आपलं विषयानुसार इतिहास, भूगोल, विज्ञान 22,500 प्लस हा वन लाइनरचा ठोकळा नक्कीच तुमच्या कामाचा आहे. 499ला पुस्तक घरपोच भेटेल या क्यूआर कोडवरती पैसे पाठवलं तर. ओके. नसेल तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं 2023-24च्या जी-के प्रश्नाचं विश्लेषण केलेलं आहे मी हस्तलिखित नोट्सच्या स्वरूपातून. हे जर पुस्तक तुम्ही घेतलात तर तरी पण स्वप्नपूर्ती चांगलं आहे. नादवरीचं पुस्तक तर 2-3 दिवसानंतर तुम्हाला मार्केटमध्ये नक्कीच पाहायला भेटेल प्रत्येक बुक स्टॉलवरती. 9,900 प्लस वन लाइनर जे प्रश्न आहेत ना, जिल्हा विशेष माहितीसह शिपाई, कारागृह चालक सगळं तुम्ही पुस्तकावर जी माहिती आहे ती वाचून घ्या. ओके. आणि नक्कीच तुम्हाला हे पुस्तक आवडेल आणि हे पुस्तक तुम्हाला भेटेल ₹250 ला. 250, ₹230 स्वप्नपूर्ती आहे. ओके. हे या ठिकाणी WhatsApp नंबर आहे. या नंबरवरती मला मेसेज करा. पुस्तकाविषयी काही जरी शंका असेल किंवा डेमो जरी पाहायचा असेल तर डेमो बघा. आवडलं तर पुस्तक नक्कीच खरेदी करा. दुकानामध्ये जाऊन तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे. जर दुकानामध्ये नसेल पुस्तक अवेलेबल होत, तर मात्र तुम्हाला काय करायचं आहे, ह्या क्यूआर कोडवरती पैसे पाठवायचे आहेत. ओके. चालेल.
आणि त्याच WhatsApp नंबरला तुम्हाला संपूर्ण माहिती तुमची पाठवून द्यायची आहे. ओके. चला इथं पूर्णतः लेक्चर बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि खूप छान पद्धतीने रिव्हिजन तुमचं होत असेल. रात्री 9 वाजताचं चालू घडामोडीचं लेक्चर प्लस जीकेचं लेक्चर, सकाळचं बुलेट रॅपिड फायरचं जे लेक्चर, हे पण लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. बुलेट रॅपिड फायर आपलं तो बघा. 2-3 लेक्चर तुम्हाला रोज YouTubeवरती पाहायला भेटत आहेत फक्त आणि फक्त जीकेसाठी. ओके. चला एवढं काही केलं तरी तुम्हाला पुरेसं आहे. जीकेला मार्क भरपूर पडतील. चला इथं थांबूया. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. जाता जाता लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. जे विद्यार्थी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. थँक जय हिंद.